अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा पाचवा अध्याय चालू आहे छांदोग्य उपनिषदाचा आणि पाचव्या अध्यायातले 15 खंड पूर्ण झाले. 16वा खंड आपण सुरू केला होता आणि विषय असा होता तो वैश्वानर या संदर्भातच तो विषय आहे. वैश्वानराचं साधना कोण कोण कशी कशी करते ह्याच्यावर हे बुडी. आता आपण मागच्या वेळेस पाहिलं की अश्वतराश्व ह्याचा पुत्र बुडील याला त्यांनी विचारलं की हे वैगरापद तुम्ही कोणत्या आत्म्याची उपासना करता, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे पूज्य राजन, मी तर जलाची उपासना करतो. ज्याची तुम्ही उपासना करत आहात ते निश्चितच वैश्वानर आत्मा आहे आणि यामुळेच तुम्ही रयमान म्हणजे धनवान आणि पुष्टिवान व्हाल. म्हणजे जे जलाची उपासना करतात त्यामध्ये सुद्धा तो वैश्वानर आहे हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्रह्मतेज प्राप्त होईल या सर्व उपासनेने, अशा प्रकारचं पण त्यांनी ते पुढे विवेचन केलं. आणि मग तो 16वा खंड आपण मागच्या वेळेस संपवला. आणि त्याच्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो आज आपण पाहू. सप्तदश खंड. त्याच्यामध्ये अश्वपती आणि उद्दालक यांचा संवाद आहे. अश्वपती राजाला उद्दालक भेटतो आणि उद्दालक उद्दालक जो आहे तो अरुणीचा पुत्र आहे. तर त्या 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 संदर्भात मंत्र असं की अथ उवाचो उद्दालकम अरुणी गौतमम कम स्वात्मानम उपास्य इति पृथ्वीमेव राजन्निति होवाचैश्व वै प्रतिष्ठात्मा वैश्वानरो यम त्वमात्मान उपासते तस्मात् त्वं प्रतिष्ठतोसी प्रजया पशुभिश्च. त्यानंतर राजाने अरुणीचा पुत्र उद्दालक त्याला सांगितलं की हे गौतमा, तू कोणत्या आत्म्याची उपासना करत असतोस. त्यावर त्यांनी सांगितलं की हे पूज्य राजन, मी तर पृथ्वीचीच उपासना करत असतो. तेव्हा राजा त्याच्यावर म्हणाला की ज्याची तुम्ही उपासना करत आहात ते निश्चय प्रतिष्ठा संज्ञक वैश्वानर आत्माच आहे आणि यामुळे तुम्ही प्रजा आणि पशुच्या कारणाने प्रतिष्ठित व्हाल. आता पृथ्वीच्या संदर्भामधलं हे विवेचन आहे पूर्ण की पृथ्वी पृथ्वी ह्या तत्वाला जो आत्मतत्व मानतो, म्हणजे सगळीकडे तो आत्मतत्व आहे, पण विशेषत्वाने जो पृथ्वीचं पूजन करतो तर त्याच्याकरता पृथ्वी हीच प्रतिष्ठा आहे आणि ते आत्मतत्वाचंच त्या ठिकाणी स्थान आहे असं हे पहिल्या मंत्रामध्ये म्हटलं आहे. आणि त्या संदर्भात पुढे असं म्हटलंय की अच्छन्नम पश्यसी प्रियम अत्यन्नम पश्यती प्रियम भवतस्य ब्रह्मवर्चस कुलेय एतमेवात्मानं वैश्वानरम उपास्ते पादौ त्वे तात्वानम इति होवाच पादौ ते विमलास्येताम जन्मान नागम इष्य इति. त्यांना ते म्हणतात पृथ्वीची उपासना करणाऱ्यांना की तुम्ही जे अन्नभक्षण करत आहात आणि प्रियेचे दर्शन घेत आहात, तर जो कोणी वैश्वानर आत्म्याची अशा प्रकारे उपासना करतो तो देखील अन्नभक्षण उत्तम उत्तम अन्नभक्षण करतो आणि आपल्या प्रियजनाचं तो त्यावेळेस दर्शनही घेत असतो. तर त्याच्या कुलामध्ये मात्र हे ह्या उपासनेमुळे आणि या ब्रह्मस्वरूप असलेल्या अन्नाचं अतिशय श्रद्धेने भक्षण करत असल्यामुळे त्या कुलामध्ये ब्रह्मतेज होत असतं. आणि हे तर आत्म्याचे चरणच आहेत. पृथ्वी जी आहे ही आत्म्याचे चरण आहे. म्हणजे जेव्हा आत्मा म्हणजेच तो वैश्वानर म्हणजेच तो विराट पुरुषाचं वर्णन आहे, पुरुष सुक्तामध्ये जसं वर्णन केलंय, तर तिथे पृथ्वी जी आहे म्हणजे भूलोक जो आहे तो त्याचं चरण मानलेलं आहे. त्यामुळे त्याला प्रतिष्ठा किंवा अधिष्ठान असं म्हटलंय. तेव्हा त्यांनी हे चरणच आहेत असं सांगितलं. आणि जर तुम्ही माझ्याजवळ आले नसता तर मात्र तुमचे चरण शिथिल झाले असते. म्हणजे तुमच्या चरणाला बळकटी देण्याकरताच तुम्ही जणू काही माझ्याकडे आलेला आहात आणि मी त्याचा आशय सांगत आहे. तेव्हा उद्दालकास त्याने असं सांगितलं की हे पूज्य उद्दालकाने पहिल्यांदा त्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की हे पूज्य राजन, मी पृथ्वीचीच उपासना करत असतो. आणि त्यावर तो राजन म्हणाला की हे निश्चितच वैश्वानर आत्म्याचीच प्रतिष्ठा म्हणजेच चरण आहेत. जर तुम्ही माझ्याजवळ आला नसता तर तुमचे हे चरण विशेष रूपाने म्लान झाले असते, शिथिल झाले असते. म्हणून तुमचं माझ्याकडे येणं हे ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होतं.
असं या पृथ्वीचं महत्त्व सांगितलंय. आणि पृथ्वीच्या महत्त्वामध्ये पृथ्वी हे त्या विराट पुरुषाचे म्हणजे वैश्वानर, वैश्वानर सर्वत्र सर्वव्याप्त जे आत्मतत्व परमात्मा तत्व आहे त्याचे चरण हीच पृथ्वी आहे. अशा प्रकारचे हे विवेचन झाल्यानंतर अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील 5व्या अध्यायातला हा सप्तदश म्हणजे 17वा खंड इथे पूर्ण होतो. आणि आता आपण 18व्या खंडाला सुरुवात करू. तेव्हा अश्वपतीचा हा जो उपदेश जो आहे तो वैश्वानराच्या समस्त उपासनेचं फळ कसं आहे हे अंततः ते सांगतात की तुम्ही विविध लोकांनी विविध पद्धतीने आत्म्याचं तुम्ही उपासना केली आणि सगळीकडे तो आहेच, आणि तो सर्वत्र सर्वव्याप्त असल्यामुळे जो मनुष्य ज्या प्रकारची उपासना करेल त्या प्रकारातूनच तो ते आत्मतत्व त्याला त्याच्या प्रतीतीला येईल आणि त्या सर्वांना उत्तम असं फळ मिळेल. तर आता त्याचाच पूर्ण उपसंहार करताना या 18व्या खंडामध्ये अश्वपतीचा उपदेश हा संपूर्ण वैश्वानरासंबंधी ही समस्त उपासना केल्याने कशा प्रकारचं फळ मिळतं हे या पहिल्या मंत्रात सांगितलं आहे. तेव्हा मंत्र असा आहे की तान्नो वाचई ते वै खलु युयम पृथ्वी वेममात्मानं वैश्वानरं विद्वांसोन्नमत्थ यस्त्वेत्तमेवं प्रदेशमात्र भुविमानमात्मानं वैश्वानरम् उपास्ते स सर्वेषु लोकेषु सर्वेषु लोकेषु सर्वेशात्म आत्मरत अन्वती. राजाने सांगितले की तुम्ही सर्व जे लोक आहात ते वैश्वानर आत्म्यास हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पाहताय. काही लोक जलामध्ये पाहतात, काही वायूमध्ये पाहतात, काही पृथ्वीमध्ये पाहतात. तेव्हा तुम्ही ह्या वैश्वानर आत्म्याला विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पाहत असतात. म्हणजे स्वतंत्रतेने जाणून तुम्ही हे अन्न भक्षण करत असता. म्हणजे स्वतंत्रतेने विविध ठिकाणी विविध स्थानावर तुम्ही ते वैश्वानराला पाहत असता. जो कोणी हे मीच आहे अशा प्रकारचा अभिमानाचा विषय असल्या कारणाने या प्रदेश मात्र वैश्वानर आत्म्याची उपासना करत असतात. ते समस्त लोकांमध्ये म्हणजे समस्त प्राण्यांमध्ये आणि आत्म्यामध्ये ते अन्नभक्षण करत असतात, म्हणजे त्याचा तो आनंद घेत असतो. तेव्हा याचा आशय असा आहे की येथे वै आणि खलु असे हे दोन शब्द हे निपात जे आहे ते इथे फारसे काही अर्थ नाही येते, पण वैश्वानर उपरयुक्त जो वैश्वानराची जी दृष्टी दिली आहे राजाने, तर त्या संदर्भात राजा असं म्हणतात की तुम्ही लोक आपल्यात अभिन्न झाल्यावर देखील ह्या वैश्वानर आत्म्याची पृथक पृथक असे जाणून त्याचं अन्न त्याप्रमाणे अन्न भक्षण करत असता. तर तात्पर्य असं आहे की जन्मांध पुरुषाच्या हस्ती दर्शनाचे समान तुम्ही परिच्छिन्न आत्मबुद्धीने त्यास जाणत असता. ज्याप्रमाणे जन्मांध असलेला मनुष्य जर हत्तीचं जर आकलन करायला गेलो तर ते ज्या भागाला त्यांनी स्पर्श केला त्याप्रमाणे ते हत्तीचं वर्णन करतात. म्हणून जन्मांध पुरुषाचं हस्ती दर्शन त्याला म्हटलेलं आहे. तर ते कसं, तर तो कानाला हात लावला तर तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. त्यांनी शेपटीला हात लावला तर तो म्हणतो हत्ती हा सर्पासारखा आहे. पायाला हात लावला तर हत्ती खांबासारखा आहे. म्हणजे कोणीही त्या संपूर्ण हत्तीचं आकलन त्या अंध व्यक्तीपैकी करू शकत नाही, कारण ते भिन्न भिन्न पृथक पृथक अशा स्थानावर ते अनुभव घेऊन त्याप्रमाणे आपलं तात्पर्य काढतात. म्हणून इथे असं वेगवेगळ्या पद्धतीने त्या वैश्वानराचा अभ्यास न करता त्याचा संबंध समग्रतेने त्याला जाणणं आवश्यक आहे. म्हणून जो कोणी हा द्युलोकरूपी मस्तकापासून ते पृथ्वीपर्यंत म्हणजे पायापर्यंत इथपर्यंत जो विविध अवयवाने युक्त असलेल्या या सर्व प्रदेश मात्र जो प्रत्येगात्मामध्ये सुद्धा द्विमूर्ध म्हणजे द्युलोकातला मूर्धा म्हणजे शिरोभाग इथून ते पृथ्वीपाद म्हणजे पायापर्यंत म्हणजे अपाद मस्तक असं आपल्याला म्हणतात की पायापासून मस्तक किंवा मस्तकापासून पायापर्यंत असा संपूर्णपणे त्या वैश्वानरा जो जाणतो तेव्हा सर्व प्रदेशाला एकत्र करून तो जातो. त्यावेळेस त्या प्रदेश मात्र आत्म्याची तो उपासना सर्वांना मिळून करतो. तेव्हा मुख आदी कारणामध्ये भोक्ता रूपाने मित होत असल्यामुळे तो त्यावेळेस प्रदेश मात्र आहे. पण जेव्हा द्युलोकापासून पृथ्वीपर्यंत हे सर्वच प्रदेशाला त्यांनी एकत्र करून त्याचं परिमाण पाहिलं आणि त्यामुळे तो इथे सर्व प्रदेशाला एकत्र घेऊन ज्यावेळेस त्याचा अध्ययन करतो त्याची उपासना करतो
आणि शास्त्राद्वाराने प्रकर्षाने तो त्याच्यामध्ये अधिष्ठ होतो. त्यामुळे दिवलोक इत्यादी प्रदेश जे आहेत ते तेवढेच परिमाणवाले असल्या कारणाने तिथे त्याला प्रदेश मात्र असं म्हटलंय. अन्य शाखेमध्ये सुद्धा मूर्धापासून ते चिबुकपर्यंत प्रतिष्ठित आहे. त्यामुळे या प्रदेश मात्र जी कल्पना असते, परंतु या प्रकारे अभिप्रेत नाही की ते संपूर्ण सर्व प्रदेशाला धरून आहेत. कारण या आत्म्याचे जीवलोकाला मूर्धा असं म्हटले आहेत, ही सर्वात्म रूपाने त्याचा, आणि तिथून ते अपाद म्हणजे पायाच्या म्हणजे पृथ्वीच्या भूलोकापर्यंत हा संपूर्ण समग्रतेने जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्याचा उपसंहार केला गेला की तो प्रत्येक रूपाने तो अभिमान केला जातो. अर्थात मी अशा प्रकारे जाणल्या जात आहे असा त्याला अभिमान आहे. आणि ह्या त्या वैश्वानर आत्म्याची ही सर्वात्मा ईश्वर हा ईश्वर जो नरास पुण्य पापानुसार ती गती देतो, या कारणाने तिथे सर्वात्मा या ठिकाणी समग्रता म्हणजे सर्वात्म्याच्या दृष्टीने तिथे विचार आहे. तेव्हा विश्व समग्र रूप नरस्वरूप आहे. विश्व जे आहे ते एका नराचंच स्वरूप आहे असं मानलेलं आहे. म्हणून विश्वाला नरस्वरूप जिथे मानलं जातं त्यालाच वैश्वानर असा शब्द वापरला आहे. तेव्हा या अग्निहोत्रामध्ये वैश्वानर हा जो शब्द आहे तर तो शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे की तो विश्वरूपामध्ये तो आत्मा आहे, परमात्मा आहे, आणि तो विश्वरूपात नरस्वरूप असल्यामुळे त्याला वैश्वानर असं म्हटलंय. तेव्हा या समस्त नराद्वारे आपल्या प्रत्येकात्मा रूपाने विभक्त करून घेऊन जाणण्याचे तिथे कार्य केले जात असते. त्यामुळे देखील तो सर्वत्र विविध अवयवाच्या माध्यमातून विविध कार्य जरी करत असला तरी सर्वांमध्ये तो एकच तत्व आहे असा जो जाणतो तो वैश्वानराला जाणतो. तेव्हा त्या वैश्वानराची अशा पद्धतीने जाणून जो उपासना करतो, जो त्यानंतर अन्नभक्षण करतो आणि अन्नादी म्हणजे अन्न खाणारा होतो, दिवलोकादी समस्त लोकांमध्ये संपूर्ण चराचर भूतामध्ये आणि शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी या समस्त आत्म्यामध्ये, कारण की त्यामध्ये प्राण्याचा आत्मकल्पना ही निर्देशित केली आहे आणि ते भक्षण करत असतात. तेव्हा तात्पर्य असं आहे की वैश्वानर वेत्ता सर्वात्मा आहे आणि तो अन्नभक्षण करणारा आहे. अज्ञानाच्या समान हे पिंडामध्ये अभिमान करून अन्न तो खात नाही, तर तो निरअभिमानी स्थितीमध्ये जातो. तेव्हाच तो वैश्वानराला जाणू शकतो. पण अज्ञानी माणसांना याचं जर ज्ञान नसेल तर ह्या प्रकारचं वैश्वानराचं पूर्ण त्याला ही माहिती नसते. परंतु वैश्वानराचं सांगोपांग रूप कसं आहे, असं कारण असं आहे की त्याच्या पूर्ण वर्णन हे दुसऱ्या मंत्रामध्ये केलेलं आहे की त्याला तस्य हवा एतस्यात आत्मनो वैश्वानरस्य मूर्धैव सुतेजाश्च विश्वरूपः प्राणः पृथक आत्मा पृथक आत्मा आत्मानां संदेहो बहुलो बस्तिरेवं रैः पृथिव्यै व पादाव्र एव वेदिर्लोमानि बहिर्हृदयं गार्ह्यपत्यो मनोन्वा हार्यपचन अस्माहवनीय. म्हणजे त्याचं किती समग्रतेने वर्णन केलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्याचा या मंत्राचा या दुसऱ्या मंत्राचा शब्दशः अर्थ असा आहे की हा जो वैश्वानर आहे तो कसा आहे, तर तो आत्म्याचे जे मस्तक आहे ते सुतेजा म्हणजे द्युलोकापासून सुरू होतं, तिथे त्याचं मस्तक आहे. चक्षु जे आहेत ते विश्वरूप सूर्य आहेत. प्राण जो आहे तो पृथक वर्मा वायू आहे. देहाचा मध्यभाग जो बहुल आहे ते आकाश आहे. आणि बस्तीच ही रई म्हणजे जल आहे. अशा ह्या पृथ्वीचेच त्याचे दोन चरण आहेत. वक्षस्थल हे वेदी आहेत. लोम हा दर्भ आहे. हृदय जे गार्ह्यपती अग्नी आहे. आणि अन्वाहार्य पचन अशा प्रकारचा तो अग्नी आहे. आणि मुखामध्ये तो आहावनीय अग्नी आहे. हे अग्नीचे विविध प्रकार विविध स्थानावर त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तेव्हा ह्या पूर्ण समग्र वैश्वानराचं इथे हे वर्णन विविध ठिकाणचं वर्णन केलं आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की प्राकृत वैश्वानर आत्म्याचे मस्तक सुतेश आहे. चक्षु विश्वरूप आहे. पृथक वर्मात्मरूप वायू आहे. शरीराचा मध्यभागी बहुल आहे. बस्तीच रई आहे आणि पृथ्वीच या ठिकाणी चरण आहे. तेव्हा हे वाक्य तर विधीसाठी आहे. अर्थात कशा प्रकारे त्याची उपासना केली पाहिजे तर यापुढे वैश्वानर व्यत्याचे
भोजनामध्ये अग्निहोत्राचा निश्चय करण्याच्या इच्छेने राजा त्याच्यावर सांगत आहे की हा वैश्वानर म्हणजेच भोक्त्याचे वक्षस्थळ आकारामध्ये समान होण्याच्या कारणाने त्याला वेदी असं म्हटलं आहे. लोम जे आहेत तेच कुश आहेत, कारण की वेदीमध्ये पसरलेल्या कुशाच्या समान ते वक्षस्थलावर पसरलेले असतात. आणि हृदय जो आहे तो गार्हपत्य अग्नी आहे. हृदय जो आहे तो गार्हपत्य अग्नी आहे, कारण की मग हृदयापासून उत्पन्न झाल्यासारखे असून त्याच्याच अंतर्वर्ती होत असतात. आणि ह्या कारणाने मन हे अन्वहार्य पचन अग्नी आहे. अस्य मुख आहाग्नीयच्या समान आह्वनी अग्नी त्याला म्हटलेलं आहे, कारण त्यामध्ये अन्नाचे हवन होत असतं असं. हा, तर आपण 18वा खंड आपण आता पूर्ण केला आणि अग्निहोत्राचं वैश्वानराचं जे काही एकंदरीत स्वरूप आहे ते आपण पाहिलं. आता पुढचा आपण खंड पाहूया, 19वा खंड, ज्याच्यामध्ये भोजनाची अग्निहोत्रात्वासाठी सिद्धी कशी असते आणि त्या ठिकाणी पंचप्राण जे आहेत त्याची एकेकाची आहुती अग्निहोत्रामध्ये कशी करायची असा हा विषय हा पुढच्या 19व्या खंडात दिलेला आहे. तेव्हा भोजनाची अग्निहोत्रत्व सिद्धीसाठी प्राणाय स्वाहा ह्या प्रथम आहुतीचं वर्णन आता ह्या मंत्रात केलेलं आहे. तद्य भक्तम प्रथम आगेच्छेद दोबी मयम यमसा प्रथमाहुति जूयायत्ता जूयात प्राणाय स्वाहेती प्राण सृज्यती. आता पहिली आहुत म्हणजे 5 आहुती आपण जसे देतो, आपण जेवण करताना सुद्धा आपण अन्नाच्या 5 आहुती आपल्या मुखात घेतो, तसं ह्या अग्नीच्या मुखामध्ये एक एक आहुतीचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि या 5 आहुती कशा कशा त्याच्यात दिले जातात हे या ठिकाणी वर्णन आहे. तेव्हा पहिल्या मंत्राचा जो अर्थ आहे तो असा आहे की त्या कारणानं हे अन्न जे आहे प्रथम येईल आणि त्याचे हवन हे केले पाहिजे. त्यावेळेस तो भोक्ताची पहिली आहुती देईल, त्याला प्राणाय स्वाहा असे म्हणून ही पहिली आहुती दिली पाहिजे. या प्रकाराने प्राण हा तृप्त होतो. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की तेव्हा असे ह्या सर्व होण्याच्या कारणाने भोजनाच्या वेळेस जो भात म्हणजे अन्न असते त्यानेच हवन करायला पाहिजे. येथे अग्निहोत्राची कल्पना मात्र इथे विवक्षित आहे की त्या कारणाने अग्निहोत्राची अंगीभूत इति कर्तव्यता म्हणजे सहकारी साधनांची प्राप्ती नसते आणि तो भोक्ता जो प्रथम आहुती द्यावी अशा प्रकारे कशा प्रकारे द्यावी हा जो त्याच्यासमोर प्रश्न असतो, त्यावर श्रुती सांगत आहे की प्राणायाम स्वाहा या मंत्राने इथे आहुती शब्द असल्या कारणाने अवदान म्हणजे जेवढे की आहुतीमध्ये विहित असते तेवढेच अन्न मुखामध्ये टाकावे असं त्याचं तात्पर्य आहे. तेव्हा त्याच्याने प्राण तृप्त होतो असा हा पहिल्या मंत्राचा आशय आहे. त्याच्यानंतर आता दुसऱ्या आहुतीबद्दल तर म्हणजे त्या पहिल्या आहुतीचा पहिल्यांदा त्यांनी तृप्ती कशी प्राणाची होते याच्यावर हा जो दुसरा मंत्र आहे तो मंत्र असा आहे की प्राणे तृप्यती तृप्यती चक्षुषी तृप्य अत्यादि स्तृप्य तृप्य आदित्ये तृप्यति देवस्तृप्यति दिवि तृप्यन्त्याम यत्किंचितम देवश्च आदित्या अधिष्ठस्तस्य तृप्यति तस्यानुतृप्ति तृप्यति तृप्यति प्रजया पशुभिरन्न अन्नादेन तेजसा ब्रह्मवर्चसेनेति. प्राणाची तृप्ती कशी आहे आणि ती तृप्ती विविध ठिकाणी त्याचा अनुभव कसा मिळतो, तर प्राणाच्या तृप्तीनंतर नेत्रेंद्रिय तृप्त होतात. नेत्रेंद्रियाच्या तृप्तीनंतर सूर्य तृप्त होतो आणि सूर्याच्या तृप्तीनंतर दिवलोक तृप्त होतो आणि दिवलोकाची तृप्ती झाल्यानंतर ज्या कोणावर दिवलोक आणि आदित्य या स्वभावाने अधिष्ठित असतात ते सर्व देखील तृप्त होतात. आणि नंतर त्यांच्या तृप्तीनंतर स्वयं भोक्ता तृप्त होतो, प्रजा तृप्त होते, पशु तृप्त होतो, अन्नाद्य तृप्त होतो, तेज आणि ब्रह्मतेजाच्या द्वारे सर्वच तृप्त होतात असा त्याचा ह्या मंत्राचा हा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा इथे प्राणाची तृप्ती विविध इंद्रियांच्या माध्यमातून आणि संबंध या ब्रह्मांडामध्ये जो वैश्वानर आहे त्या वैश्वानराची सुद्धा तृप्ती ही विविध ठिकाणी विविध लोकांमध्ये कशी होते
याचं हा इथे वर्णन या दुसऱ्या मंत्रात केलेलं आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की प्राणाच्या तृप्तीनंतर नेत्रेंद्रिय तृप्त होत असतात आणि अशा प्रकारे नेत्रेंद्रिय जे आहेत तेच आदित्य, द्युलोक इत्यादींना तृप्त करतात. आणि असे देखील आहे की ज्या कोणावर द्युलोक आणि आदित्य हा स्वामीभावाने हा सृष्ट अधिष्ठित आहे ते सर्वच तृप्त होत असतात आणि त्यांच्या तृप्तीने स्वतः भोजन करणारा देखील हा तृप्त होत असतो. हे सर्व प्रत्यक्षच आहे. एवढंच नव्हे तर भोक्ता व प्रजापतीद्वारे देखील ते तृप्त होत असतात. शरीरस्थ दीप्ती, उज्ज्वलता आणि प्रगल्भतेचे तेज असते आणि सदाचार व स्वाध्यायाच्या कारणाने होणारे हे जे तेज आहे ते तेज म्हणजेच हे ब्रह्मतेज आहे. अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील 5व्या अध्यायातल्या 19व्या खंड भाषा या ठिकाणी संपूर्ण होतं. आता 20वा खंड आपण पाहूया. 20व्या खंडामध्ये हा पुढचा आता हे प्राणाहुती आहे, पुढची आहुती आहे आणि त्या आहुतीला व्यानाय स्वाहा अशा प्रकारे ही दुसरी आहुती सांगितली आहे. या अथ या द्वितीया जुया द्वा यानाय स्वहेती स्वाहेती व्यानस्पृत्यति व्यानतृप्यति श्रोत्रम तृप्यति श्रोत्रे तृप्यति चंद्रमास तृप्यति चंद्रमासी तृप्यति दिशस्पृत्यन्ति तृप्यन्ति दिक्षु तृप्तन्तिषुं यत्किंचितं दिशश्च चंद्रमाश्च अधिष्ठान्ति तृतीयांति तस्यानुतृप्तिं तर्पति तृप्तति तृप्यति प्रजया पशुभिरन्नादेन तेजसा ब्रह्मवर्चसे नेती. आता त्याचा पूर्ण शब्दशः अर्थ असा आहे की त्याच्यानंतर जी दुसरी आहुती द्यायची आहे त्याला व्यान असं म्हटलेलं आहे किंवा व्यानाय स्वाहा अशा अर्थाने आहे. तेव्हा व्यानाच्या तृप्तीनंतर हे श्रोत्रेंद्रिय ते तृप्त होतात आणि श्रोत्राच्या तृप्तीनंतर चंद्रमाची तृप्ती होते. चंद्रमाच्या तृप्तीनंतर दिशा तृप्त होतात आणि दिशा तृप्त झाल्यानंतर जो कोणी या कोणावर दिशा आणि चंद्रमाच्या स्वामीभावाने जिथे अधिष्ठित आहेत ते सर्वच तृप्त होतात आणि त्यांच्या तृप्तीनंतर जो भोगता प्रजा, पशु, अन्नाद, तेज आणि ब्रह्मतेजाच्या द्वारे ते सर्वच्या सर्व हे तृप्त होतात. अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील 5व्या अध्यायाच्या 20व्या खंडामध्ये हे उदानाय स्वाहा हा दुसरा जो स्वाहाकार आहे त्याच्याबद्दलचा इथे प्रकाश टाकलाय की त्याप्रमाणे कसे कसे इंद्रिय तृप्त होतात आणि संबंध समष्टी ही तृप्त कशी होते. त्याच्यानंतर 21वा खंड आहे. तो 21वा खंड अपानाय स्वाहा. तर आपण पहिल्यांदा प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपानाय स्वाहा. तिसरा जो आहे अपानाय स्वाहा या तिसऱ्या आहुतीचं वर्णन आहे आणि त्या संदर्भात मंत्र असा आहे की अथया तृतीया जुयात्ताम जुयात पानाय स्वहेत्यम पान तृप्यती अपाने तृप्यति वाक्तृप्यति वाची तृप्यन्त्याम अग्निस्तृप्यत्य अग्नौ तृप्यति पृथ्वी तृप्यति पृथिव्यं तृप्यन्ताम यत्किंचितं पृथ्वी च अग्निस् अधिष्ठतस्त तृप्यति तस्यानुतृप्तिं तृप्यतिं प्रजया पशुभिरन्नेति तेजसा ब्रह्मवर्चसे नेति. अशा असं आहे की त्यानंतर जी तिसरी आहुती आहे ती देताना आपण म्हणतो की अपानाय स्वाहा असे म्हणून दिली जाते आणि त्यानेच अपान तृप्त होत असते. अपानाच्या तृप्तीनंतर वागेंद्रिय तृप्त होत असतं. वाकच्या तृप्तीनंतर अग्नी म्हणजे वाय तृप्त होत असतात. अग्नीच्या तृप्तीनंतर पृथ्वी तृप्त होत असते. पृथ्वी तृप्त झाल्यावर ज्या कोणावर पृथ्वीवर अग्नी अधिष्ठित आहे ते सर्वच तृप्त होतात आणि त्यानंतर त्यांच्या तृप्तीनंतर भोक्ता, प्रजा, पशु, जग, अन्नाद्य तेज आणि ब्रह्मतेजाच्या द्वारे हे बाकी सर्व जे आहे हे तृप्त होऊन जात असतात. अशा प्रकारे तृप्तीचं हे व्याप्त स्वरूप कसं आहे हे या ठिकाणी या 5व्या अध्यायातील 21व्या खंडाची इथे समाप्ती झालेली आहे आणि त्यामध्ये त्याचं यथोचित असं वर्णन केलेलं आहे. आता 22व्या खंडामध्ये आपण प्रवेश करूया. 22व्या खंडामध्ये आता जो हवन आहे ती आहुती आहे ती आहुती समानाय स्वाहा या चौथ्या आहुतीचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि त्या चौथ्या आहुती संबंधी हा पहिला आणि दुसरा मंत्र काय आहे, 2 मंत्र आहेत ते एकत्रच घेतलेत
तर ते असे की यथायाम चतुर्थी जुहुयात्ताम जुहुयात समानाय स्वाहेती समानस्तृप्यती समाने तृप्यती मानस्तृप्यती मानसी तृप्यती पर्जन्यस्तृप्यती जीवन्ये पर्जन्यस्तृप्यति पर्जन्ये तृप्यति विद्युत तृप्यति विद्युती तृप्यन्ताम यत्किंचिदं विद्युच्च पर्जन्यास अधिष्ठित तृप्यति तस्यानुतृप्ति तृप्यति प्रजया पशुर्भिरन्नादेन तेजसा ब्रह्मवर्चसेनेति. आता ही चौथी आहुतीबद्दल इथे अर्थ आणि आशय असा आहे की त्यानंतर जी चौथी आहुती देताना समानाय स्वाहा असे आपण ते म्हणतो, तर त्यानेच ही समान प्राण जो आहे तो तृप्त होतो. समानाच्या तृप्तीने मन तृप्त होतं. मनाच्या तृप्ती झाल्यावर पर्जन्य तृप्त होतं. पर्जन्याच्या तृप्ती झाल्यावर विद्युत तृप्त होतं आणि विद्युताच्या तृप्ती होण्याने ज्या कोणाच्यावर विद्युत आणि पर्जन्य अधिष्ठित असतं ते सर्वच्या सर्व तृप्त होतात. आणि त्यानंतरच त्याच्या तृप्तीनंतर भोक्ता प्रजा पशु अन्नाद्य तेज आणि ब्रह्मतेज या सर्वांच्या द्वारे ही तृप्ती प्राप्त होत असते. अशा प्रकारे हे छांदोग्य उपनिषदातील 5व्या खंडातील 5व्या अध्यायातील 22वा खंड इथे परिपूर्ण झालेला आहे. असे 22 खंड झाले. आता आपण पुढचा खंड बघूया. पुढे सांगितलं आहे ते उदानाय स्वाहा ही 5वी आहुती शेवटची. या 5व्या आहुतीबद्दलचे 2 मंत्र असे आहेत की अययाम पंचमी जुहुयात्ताम जुहुयादु दानाया स्वहेत्यु दानस्तृप्यति उदाने तृप्यति वक्तृप्यति त्वची तृप्यन्ताम वायुस्तृप्यति वायौ तृप्यता आकाशस्तृप्यता आकाशे तृप्यति यत्किंचितं च वायु आकाश्च अधिष्ठातस्तस्य तृप्यति तस्य नो तृप्ति तस्य तप्यति प्रजया पशुभिरन्नाद्येन तेजसा ब्रह्मवर्चसेनेति. तेव्हा याचा अर्थाने असा आहे की त्यानंतर 5वी आहुती दिली जाते आणि त्या आहुतीच्या वेळेस उदानाय स्वाहा असे म्हणून दिली जाते आणि त्यानेच हा उदान नावाचा जो प्राण आहे तो तृप्त होतो. उदानाच्या तृप्तीनंतर त्वचा तृप्त होते. त्वचेच्या तृप्तीनंतर वायू तृप्त होतो. वायूच्या तृप्तीनंतर आकाश तृप्त होतो आणि आकाशाच्या तृप्तीनंतर ज्या कोणावर वायू आणि आकाश ह्या स्वामी भावाने अधिष्ठित असतो तो तृप्त होत असतो आणि त्याच्या तृप्तीनंतर स्वयंभोक्ता प्राण पशु अन्याद्य तेज आणि ब्रह्मतेज यांच्याद्वारे सर्वच काही तृप्त होत असतात असं या ठिकाणी विशेषत्वाने सांगितलं आहे. तेव्हा निष्कर्ष असा आहे की या अशा द्वितीय तृतीय आणि चतुर्थी इत्यादी पंचमी इत्यादी श्रुतीचा समानच आहे. सगळीकडे एकाच अर्थाने तिथे श्रुतीचा अर्थ दिलेला आहे. आणि अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदामधल्या 5व्या अध्यायातल्या हा 23वा खंडावरील भाष्य इथे पूर्ण झालंय. 5ही प्राणावरच एकेका मंत्रामध्ये पूर्ण वर्णन केलेलं आहे. आता 24वा खंड हा अंतिम खंड आहे 5व्या अध्यायातला आणि त्याच्यामध्ये त्याचा निष्कर्ष त्या ठिकाणी सांगितलाय. तर मंत्र असा आहे की स य इदम विद्वान अग्निहोत्र जुहेती इथेंग यथांग रानपोह्य भस्वानी चूयाता स्यात. आता हा जो काही वैश्वानराची ही विद्या पूर्ण सांगितली आहे तेव्हा याचा अर्थ या मंत्राचा अर्थ असा आहे की जो कोणी वैश्वानर विद्येस न जाणता हवन करत असतो त्याचे हवन हे असे आहे की ज्याप्रमाणे अंगारास हटवून भस्मामध्ये हवन केल्याप्रमाणे. म्हणजे ते निरर्थक आहे ह्या अर्थाने आहे की वैश्वानर विद्येला संपूर्ण न जाणताच जे अग्निहोत्र करतात तर त्यांचं अग्निहोत्र म्हणजे कसं आहे तर अंगारास हटवून भस्मामध्ये हवन केल्याप्रमाणे. म्हणजे हवन कशामध्ये करायचं असतं तर त्या ज्वालेमध्ये तुम्हाला हवन करायचं असतं. पण ती ज्वाला शांत झालेली आहे, अंगाराला सुद्धा आपण बाजूला हटवलंय आणि भस्मामध्ये हवन केलं
तर ते जसं निरर्थक असतं त्याप्रमाणेच वैश्वानराच्या विद्येला न जाणता नुसतंच यांत्रिक पद्धतीने जे हवन होतं तर ते हवन सुद्धा निरर्थक होतं, असा या मंत्राचा आशय आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की जे कोणी या उपयुक्त वैश्वानराच्या विद्येस न जाणताच केवळ लोकप्रसिद्ध अग्निहोत्रच करत असतात, त्यांचे असे हे की हे हवन वैश्वानर उपासकाच्या अग्निहोत्राच्या सदृश असते. जसे की आहुती योग्य अंगारास हटवून कोणीही आहुती न देण्यायोग्य स्थान म्हणजे काय, भस्म, त्या भस्मामध्ये जर आहुती दिली तर त्याच्या समान ते निरर्थक होईल. अशा प्रकारे हे प्रसिद्ध असलेलं हे जे अग्निहोत्राचं जे म्हणजे काही निंदा होते ह्याच्यामुळे एक प्रकारे, तर ती वैश्वानर उपासकांच्या अग्निहोत्राची इथे ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्तुती केली जाते. आणि या विद्वानाच्या माध्यमातून जर हवन झालं तर त्याच्यावर दुसरा मंत्र दिलेला आहे, त्यामुळे हा दुसरा मंत्र आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे इथे विशिष्ट अग्निहोत्र करताना कशा करता करायचा हे या दुसऱ्या मंत्रात सांगितलेलं आहे. तेव्हा दुसरा मंत्र असा आहे की अथय एतदेवं विद्वान अग्निहोत्रम जुहेती तस्य सर्वेषु लोकेषु सर्वेषु भूतेषु सर्वेशात्मं सुहुतं भवति. म्हणजे अर्थ असा याचा की कारण जो या वैश्वानरा अशा प्रकारे संपूर्णपणे त्याचं ज्ञान प्राप्त करणारा जाणणारा पुरुष आहे, त्याचं अग्निहोत्र जे आहे हे त्यात, आणि असा पुरुष जेव्हा अग्निहोत्र करत असतो त्याचे समस्त लोक सारे भूत आणि संपूर्ण आत्म्यामध्ये त्याचं हे हवन परिपूर्ण आणि सार्थक असं होत असतं, असा याचा अर्थ आहे. कारण जो अशा प्रकारे जाणणारा मनुष्य हा अग्निहोत्र करत असताना उपयुक्त वैश्वानर विद्यादानाचा सर्वेषु लोकेषु असा शब्द प्रयोग केलाय, म्हणजे सर्वांमध्ये त्याचं हवन होत असतं असं तिथे सांगितलं आहे. कारण की येथील हुतम आणि अन्नम, अन्नम अति ह्या दोन पदांचा अर्थ जो आहे तो इथे एकच आहे की या सर्वांमध्ये जे हवन करतो त्यालाच ती यथार्थता आणि त्याचा पूर्ण लाभ मिळतो असं या ठिकाणी विशेषत्वाने सांगितलं आहे. तेव्हा या संदर्भातला असा पुढचा मंत्र असा आहे की तदथेर तदत तद्यथेर्षा कातुलम अग्नौ प्रोतम प्रदूयेतैव हास्य सर्वे पापमानः प्रदूयन्ते य एतदेवं विद्वान अग्निहोत्रम जुहेति. अर्थ असा आहे की ज्या विषयामध्ये असा दृष्टांत दिलाय की ज्याप्रमाणे सिंगचा म्हणजे समाधीचा अग्रभाग हा अग्नीमध्ये घुसवला तर तो तात्काळ जळून जातो, आणि त्याच प्रकारे जो अशा प्रकारे जाणणारा असून अग्निहोत्र करत असतो त्याचे सुद्धा समस्त पाप देखील भस्म होऊन जात असतं. म्हणजे शेवटी पापाचा क्षय होण्याकरता आपण अग्निहोत्र करतो, तर त्याचं परिपूर्णपणे आपल्याला आशय अर्थ त्याचं ज्ञान प्राप्त होणं आवश्यक आहे. म्हणून इथे दृष्टांत दिलाय की जेव्हा संहितेचं टोक अतिशय असं शार्प असतं ते ज्यावेळेस तुम्ही अग्नीमध्ये टाकलं तर ते त्वरित जळतं आणि त्यांना तो लाभ जो मिळायचा आहे तो मिळतो. म्हणजे जळणं हे फार महत्वाचं आहे. ती न जळता अर्धवट जळालेली राहिली तर त्याचा पाप तुमचं संबंध क्षय झालाय पापाचा असं म्हणता येणार नाही. तर इथे हे समजणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या विषयामध्ये हा जो दृष्टांत दिला आहे की ज्या प्रकारे संविधेचं तेजस्वी टोक जे आहे ते त्याचा अग्रभाग जेव्हा अग्नीमध्ये टाकल्यावर तत्क्षणी त्वरितच जळून जातो, त्याच प्रकारे सर्वांच्या अंतर्भूत आणि समस्त अन्नाचे भोक्ता या विद्वानाच्या अनेक जन्मातील संचित झालेले आणि या जन्मातील ज्ञानोत्पत्ती ही पूर्व आणि ज्ञानाच्या बरोबरीने होणाऱ्या या धर्म अधर्म संज्ञक ही समस्त निशेष जे काही पाप असतं ते दग्ध होऊन जात असतं. केवळ वर्तमान शरीराचे आरंभ करणारे पाप राहून जात असते. कारण की लक्ष्याच्या प्रती सोडलेल्या बाणाच्या समान फल देण्यामध्ये प्रवृत्त होऊन गेल्याच्या कारणाने याचा दाह होऊ शकत नाही वर्तमान काळातल्या ह्याच्यात. तेव्हा जो या वैश्वानर दर्शनात अशा प्रकारे संपूर्णपणे जाणणारा असून त्या जाणून तो हवन करतो म्हणजेच भोजन करत असतो, त्यास उपयुक्त फलाची प्राप्ती होत असते. त्याच्यानंतर पुढचा जो चौथा मंत्र आहे तो असा आहे की तस्मादु हैवं विद्यदपि चंडाला योचिष्ट प्रयच्छेदात्मनि हैवास्य तैद्वैश्वानरे भुजंग स्यादिति
तदेश्य श्लोक. या कारणाने तो अशा प्रकारे जाणणारा, जर चांडाळाचे उच्चिष्ट देखील दिले तरी देखील ते अन्न वैश्वानर आत्म्यामध्ये हवन करतो, हवन होतं. आणि ह्या विषयामध्ये असा हा मंत्र आहे. म्हणजे आशय असा आहे की जर उच्चिष्ट दानाच्या अयोग्य अशा चांडाळा सुद्धा चांडाळाचे उच्चिष्ट देखील, अर्थात प्रतिषिद्ध उच्चिष्ट दान देखील तो करेल तरी सुद्धा तो चांडाळाच्या देहामध्ये स्थित वैश्वानर असलेल्या त्या आत्म्यामध्ये त्याचं हवन होईल आणि अधर्माच्या हेतूने होणार नाही असे सांगून श्रुती इथे त्या संबंध अग्निविद्येची आणि वैश्वानर विद्येची स्तुतीच करते. त्यामुळे या स्तुतीच्या विषयामध्ये हा श्लोक आहे. तेव्हा अशा प्रकारचे हा श्लोक संपून हा शेवटचा जो श्लोक आहे तो 5वा मंत्र आहे तो इथे यथेहम क्षुदिनाम बाला मातरम पर्युपासत एवं सर्वाणि भूत्याग्नि अग्निहोत्र उपासत इत्येकाग्निहोत्र उपासत इति. ज्या प्रकारे या लोकात बुभुक्षित म्हणजे भुकेला बालक सर्व प्रकारे मातेची उपासना करत असतो आणि त्याच प्रकारे संपूर्ण प्राणी सुद्धा त्या ज्ञानाचे भोजनरूप अग्निहोत्राची उपासना करतात, तेव्हा अग्निहोत्राची ते संपूर्ण उपासना करतात. म्हणजे आशय असा की ह्या लोकात भुकेला बालक सर्व प्रकारे मातेची उपासना म्हणजे इथे ती काही उपासना करून जो पूर्णपणे क्षुधा तृप्ती करतो. म्हणजे इथे क्षुदीनाम बाला मातरम पर्युपासते एवं सर्वाणि भूतक अग्निहोत्र उपासते इति असं जे काय 2 वेळाला सांगितलं आहे. ज्या प्रकारे ह्या लोकात बुभुक्षित म्हणजे भुकेला बालक सर्व प्रकारे मातेची उपासना करत असतो, त्याच प्रकारे प्राणी त्या ज्ञानाची भोजनरूप अग्निहोत्राची उपासना करतात आणि हीच संपूर्ण अग्निहोत्राची उपासना आहे. आणि ह्या भुकेल्या बालकाचं मातेची जी प्रतीक्षा करत असतो, माता आम्हाला केव्हा अन्न देईल असं त्याची तो प्रतीक्षा करतो, त्याच प्रकारे अन्नभक्षण करणारे समस्त प्राणी अशा प्रकारे जाणणाऱ्याने अग्निहोत्र अर्थात भोजनाची उपासना करतात. तेव्हा हे भोजन करतील, कारण विद्वानाच्या भोजन करण्याने सर्व जग तृप्त होतं. हा दृष्टांत सुद्धा या एकाने जरी अग्निहोत्र परिपूर्ण केलं तर जगाचा संबंध हे तिथे भलं होतं अशी द्विरुक्ती करून अशा ठिकाणी अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील 5व्या अध्यायामधला 24वा खंड पूर्ण झाला. आणि ह्याच खंडाबरोबर छांदोग्य उपनिषदातील 5मा अध्यायाची समाप्ती झालेली आहे. तेव्हा 5 अध्याय आपले संपूर्ण झाले आहेत. पुढच्या रविवारी आपण 6व्या अध्यायाला प्रारंभ करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.